कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बापा, मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, पोटा येता हरले पाप ज्ञानदेवा माय बाप। सद्गुरु गणेशनाथांच्या चरणी प्रथमतः मी वंदन करते आणि माझ्या या प्रवचन सेवेला सुरुवात करते। आजची प्रवचन सेवा ही नैमित्तिक प्रवचन सेवा आहे। या प्रवचन सेवेचे प्रयोजन आहे हरिभक्त परायण श्री वैकुंठवासी श्री चंद्रकांत डोकडे महाराज म्हणजे माझे वडील, माझे पिता यांच्या 6वे मासिक ही नैमित्तिक सेवा माझ्याकडे यावे हा खरं तर दैवयोग आहे। मी अगदी आज जे प्रवचन करत आहे तुकाराम महाराजांचा जो अभंग घेतलाय तुकोबारायांचा, जगद्गुरूंचा अभंग घेणे ही त्या जगद्गुरूचीच लीला म्हणावी लागेल, त्या गणेशनाथांचीच कृपा म्हणावी लागेल की आज माझ्या वाचेमध्ये या अभंगाच्या ओळी तरळत आहेत। खरं तर मी त्या ओळी माझ्या जिभेवर येण्यासाठी मी पात्र आहे की नाही त्या भगवंतालाच माहीत। माझे वडील वैकुंठवासी श्री चंद्रकांत डोकडे महाराज यांची खूप इच्छा होती की मी प्रवचन सेवा करावी, प्रवचन शिकावं, परंतु म्हणतात ना की वेळीच आपल्याला जाग येत नाही आणि त्याचप्रमाणे मी त्यांचे शब्द टाळत राहिले। परंतु आज 6व्या मासिकानिमित्त जेव्हा मला श्रीकांत भैया ढवण यांनी आणि माझ्या भावाने सांगितलं की ही प्रवचन सेवा तूच करायची आहे, या प्रवचन सेवेला आज खरं तर हा संकल्प माझाच, त्यांना जे आवडत होतं ते करावं हे मी ठरवलेलं होतं। ह्या प्रवचन सेवेची सुरुवात ही माझ्या संकल्पानेच झाली की कुठलाही धार्मिक विधी करण्यापेक्षा किंवा कर्मकांड करत बसण्यापेक्षा त्यांनी जे अखंड त्यांचं आयुष्य आहे जे नाथाचरणी अर्पिलेलं आहे त्या अखंड सेवेचे साधनेचे फळ म्हणजे त्यांना मिळालेली मोक्ष प्राप्ती, जे संतपद त्यांना मिळालेलं आहे, जे पांडुरंगाच्या चरणी त्यांना जे स्थान मिळालेलं आहे त्या स्थानाला योग्य असं त्यांचं मासिक व्हावं, त्यांचं जे महिमा आहे त्या महिमेनुसारच त्यांचं मासिक व्हावं ही माझी इच्छा होती। आणि या प्रवचन सेवेचा मी संकल्प केला होता। 5 प्रवचन सेवा झालेल्या आहेत 5 मासिकानिमित्त आणि ही 6वी प्रवचन सेवा जी नैमित्तिक प्रवचन सेवा आहे त्यांच्या मासिकानिमित्त ही प्रवचन सेवा मला देण्यात आली। खरं तर म्हणजे या प्रवचन सेवेला सुरुवात करण्याची मी तितकी पात्रतेची नाही किंवा ती सुरुवात करणं हे थोडंसं मला पहिली वेळच आहे प्रवचन करण्याची, पण त्यांची इच्छा करता करविता आणि बोलिता धनी तोच असं समजून या प्रवचन सेवेला मी सुरुवात करत आहे। या प्रवचन सेवेसाठी मी तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पायी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, तयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनिया, मस्तक हे पायावरी ठेवी संता वारकऱ्याच्या। संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा वास सहवास आणि त्यांच्या पदपावलाने पावन झालेली
माझे माहेर उजनी हे तीर्थक्षेत्र आहे आणि संत सद्गुरूच्या सेवेमध्ये माझे वडील वैकुंठवासी श्री चंद्रकांत डोकडे महाराज हे त्यांनी आपला अजन्म अखंड आयुष्य त्यांनी संत गणेशनाथांच्या चरणी सेवेसाठी अर्पण केलेलं होतं. आणि दैव की त्यांचं भाग्य की सेवा करत असतानाच त्यांना मोक्ष मिळाला. आज त्यांचं 6वं मासिक आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझे वाचे तुटी, नेघे माझे वाचे तुटी. महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव, पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. आणि खरंच त्याचप्रमाणे माझे वडील यांनी आपला उभं आयुष्य संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. एक वेळ आपण मागितलेलं देव देणार नाही, परंतु जर तुम्ही गुरुचे पाय धरले, गुरुचे चरण धरले, तर गुरुची सेवा केली तर ते तुम्हाला गुरुला देणं भागच आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या वडिलांना सुद्धा खरं तर आम्ही त्यांच्या मायेला, त्यांच्या छत्रछायेला पारखे झालो. आज 6 महिने झाले. प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणीत आहे. परंतु त्यांचं स्मरण म्हणजे त्यांनी दाखवून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चलणे हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं स्मरण करत आहे. आजच्या मी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा मोक्ष मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप, पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, मुळी बाप होता ध्यानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, तुका म्हणे पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. हा अभंग निवडलेला आहे. खरं तर त्या पित्याचे कौतुक करावे आणि त्यांच्या ऋणातून जेवढं आम्ही शब्दांनी त्यांचं गुणगान गावं तेवढं अपुरच आहे. कारण हा अभंग सुद्धा मी तसाच निवडलेला आहे की जगी ऐसा बाप व्हावा. जगी बाप कसा असावा, तुकोबाराय म्हणतात की बाप कसा असावा, पिता कसा असावा, तर पिता असा असावा ज्याचा वंश मुक्तीला जावा. माणसाचं कर्म असं असावं की त्याच्यामुळं त्याचं तर आयुष्य उद्धरलंच जावं, त्याच्या तर आयुष्याचा उद्धार व्हावा, परंतु त्याच्या योगे त्याच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीचा उद्धार व्हावा, त्याच्या वंशाचा उद्धार व्हावा, त्याच्या वंशाला मोक्षाचा आणि मुक्तीचा मार्ग मिळावा. मोक्ष काय आहे? मोक्ष म्हणाल तर काय आहे तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मिळणारी जी मुक्ती आहे त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजे काय? आपण बघा, एका जन्मातच अनंत यातना अनंत वेदना सहन करतो तरीही मरणाची अपेक्षा करत नाही, मृत्यूला घाबरत असतो. परंतु संतांचं असं नसतं बरं का. संतांना मात्र त्यांचा वेगवेगळा त्यांना आसक्ती असते देवाच्या पायाची, देवाच्या चरणाची. तर असं संत आपलं अखंड आयुष्य पूर्ण षडविकारापासून दूर असतात. मद मोह काम मस्तर जे आहे त्या सर्व विकारापासून त्यांचं स्वतःचं आयुष्य दूर असतं आणि त्यांनी फक्त भगवंत चरणी लीन झालेले असतात. उठता बसता स्वप्नी आणि त्यांचं एकच ध्येय आहे भगवंतांचं नामस्मरण करणं. आणि त्या नामस्मरणाने काय होतं तर त्या नामस्मरणाने आपल्या देहाला एक दिव्यत्व प्राप्त होतं आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून आपण या मोक्षाला जातो आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्ती मिळते. आपली स्वतःची तर मुक्ती मिळतेच, पण असा बाप व्हावा की असा जन्म असावा, असा जन्म घालावा की त्या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून आपला उद्धार तर व्हावाच, पण आपल्या येणाऱ्या पिढीचा सुद्धा उद्धार व्हावा, येणाऱ्या आपल्या वंशाचा सुद्धा उद्धार व्हावा. अशा वडिलांची, अशा बापाची अपेक्षा तुकोबाराय करतात. आणि खरंच मीही अशा पित्याच्या पोटी जन्म घेतलाय ज्यांच्यामुळं त्यांनी स्वतःच्या जीवनाचा तर उद्धार केलाच, परंतु त्यांनी तर मोक्षाला त्यांचं देवत्व प्राप्त झालेलं आहे, त्यांना मोक्षाला ते गेलेलेच आहेत. परंतु येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्यांच्या पुण्याईचं फळ आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा अनुभव घेतोय. कारण माझे वडील कैलासाची वैकुंठवासी चंद्रकांत डोकडे महाराज यांनी आपलं उभं आयुष्य कशाचीच चिंता केली नाही. तुकोबारायासारखंच त्यांचं जीवन आहे आणि अगदी त्याचप्रमाणे ते वैकुंठाला सुद्धा गेलेले आहेत. तुकोबारायांना विमान आलं, माझ्याही वडिलांचं तसंच झालं. अगदी सेवा करत करत नाथांचं नामस्मरण करत करत नाथांच्या समोरच त्यांनी
नाथांशी काय बोलणं झालं त्या नाथांना आणि त्यांनाच माहीत. परंतु त्यांनी नाथांना काय मागितले तर नाथांना त्यांनी सेवा करत करत त्यांनी मृत्यू मागितला. खरं तर ह्या संतांना मृत्यू येतच नाही, तर ते देह स्वतःहून त्यागतात. त्यांच्या तपश्चर्येचं ते फळ असतं की ते देह स्वतःहून त्यागतात. त्यांना कशाची आसक्ती नसते. सेवा करत करत नामस्मरण करत करत हा देह त्यागावा अशी त्यांची इच्छा असते. आणि माझ्या वडिलांचंही तसंच झालं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बिना पहारा करत करत असताना आम्ही मुलं सगळी जिथं तिथं ड्युटीमध्ये गुंग होतो. कुणाच्याही कसल्याही कामामध्ये अडचण न येता, अगदी कसलीही गोळी औषध कसलंही न करता, अगदी पुण्यत्वाला त्यांनी काय पुण्य कमवलं होतं, त्यांनी अजन्म कसलाही लोभ मनात न धरता निस्सीम सेवा केली. फक्त निस्सीम सेवा केली. आपलं कष्ट, शेती आणि आपल्या मुलांचं संस्कार देणं आणि त्याचबरोबर गावाला आध्यात्मिक संस्कार देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. आपण म्हणतो वारशानं काय येतं आपल्याला, वारशानं संपत्ती, प्रॉपर्टी याची आसक्ती कधीच धरू नये. वारशाने येणारी प्रॉपर्टी काय आहे, खरी प्रॉपर्टी लोकांना कळतच नाही. खरी प्रॉपर्टी काय आहे तर संस्कार आहेत. त्यांनी जे दिलेलं आपल्याला जे वळण आहे, जे संस्कार आहे, ती खरी प्रॉपर्टी आहे. त्यांनी काय दिले, एवढं मोठं पुण्याईचं गाठोडं आमच्यासाठी ठेवून गेलेले आहेत, आम्हा भावंडासाठी. तर या पुण्याईच्या बळावर आमच्या कितीतरी पिढ्या आता येणाऱ्या त्या पुण्याईच्या जोरावर खरं तर मोक्षाला जातील. आणि त्यांनी सुद्धा अगदी नामस्मरण करत करत कसलाही दवाखाना, कसली व्याधी न लागता, खरं तर हे खूप मोठं आमच्यासाठी त्यांचं मोक्ष म्हणजे आम्हाला सुद्धा खरं तर वडिलांचं छत्र असावं हे प्रत्येकाला वाटतंच. परंतु या छत्राला आम्ही आज पारखे झाले असतो तरी त्यांचं जे दिव्यत्व त्यांना मिळालेलं आहे त्या दिव्यत्वाच्या पुढे, त्यांच्या मोक्षाच्या पुढे आम्ही कायम अजन्म नतमस्तक असू. कारण हा मोक्ष सहजासहजी कुणाला मिळणार नाही, हा संतालाच मिळत असतो. आणि अशा वडिलांच्या पोटी, अशा बापाच्या पोटी मी जन्म घेतला आहे. खरं तर मी स्वतःला भाग्यवानच समजते. तुकोबाराय सुद्धा काय म्हणतात तर अशाच बापाच्या पोटी जन्माला यावं आणि त्या बापाचं एवढं पुण्य असावं, त्या वडिलांनी एवढं पुण्य करावं, एवढं नामस्मरण करावं, त्यांचा व्यासंग असावा की त्या पुण्याईच्या योगे त्यांच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या तरुण जाव्या. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा मायबाप. इथं तुकोबारायाने मायबाप कोणाला म्हटले तर मायबाप ज्ञानदेवांना म्हटले. ज्ञानदेवानी सुद्धा बघा, ज्ञानदेवानी काय केले तर ज्ञानदेवानी सुद्धा आपल्यासाठी अगाध ज्ञानाचा साठा ठेवलेला आहे. हे विश्वच कुटुंब माझं समजून या विश्वाला पसायदान अर्पण केले. त्यांनी विश्वासाठी पसायदान मागितले, स्वतःसाठी दान मागितलं नाही, तर त्या विश्वाला सुख शांती मिळण्यासाठी त्यांनी दान मागितलेलं आहे, पसायदान मागितले, देवापुढे हात पसरलेला आहे. आणि या ज्ञानोबाराय हे आपले मायबाप आहेत. आपल्या ज्ञानोबारायांनी एवढं जे अथांग जे आपल्यासाठी पुण्य कमवून ठेवले आणि त्याच्या योगे आणि येणाऱ्या कित्येक या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या कित्येक पिढ्या अशाच या पुण्याच्या जोरावर, या संतांच्या जोरावर तरुण जातील, मोक्षास मिळतील असं तुकोबाराय म्हणतात. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात तर मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. घरातले संस्कार कसे आहेत, बाप कसा आहे, तो ज्ञानी आहे की कुविचाराचा आहे की सुविचाराचा आहे, त्याची संगत कशी आहे, तो चालतो, वागतो, बोलतो. कारण लेकरांसमोर एक उदाहरण, लेकरांसमोर कोण असतं तर त्याच्यासाठी रोल मॉडेल किंवा जे आदर्श जे आहे ते त्याचे वडीलच असतात. आणि तो कसा वागतो, ते कसे करतात, ते कसे, त्याचाच आदर्श घेऊन मुले पुढे पाऊल टाकत असतात. आणि ज्यांचे वडील, ज्यांचा बाप ज्ञानी आहे, ज्यांचा बाप अध्यात्मातला आहे, ज्यांचा बाप सतत नामस्मरण करणारा आहे, ज्यांना या जगाचं ज्ञान आहे की काय केल्या योगे मोक्ष मिळेल, काय केल्या योगे आपण तरुण जाऊ हा भवसिंधू, तर ज्याला ज्ञान आहे त्याच्याच मुलांना, त्याच्याच वारसांना योग्य असा मार्ग मिळतो. आणि तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणेच मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. आमचे वडील वैकुंठवासी चंद्रकांत महाराज डोकडे हे स्वतः ज्ञानी होते. अजन्म त्यांनी नाथांच्या चरणी त्यांचा उभा आयुष्य घातले. प्रत्येक क्षण त्यांनी नाथांच्या सेवेसाठी घातलाय. पायी चालत वारी असो किंवा मिळालेली जी कीर्तन सेवा असो, अगदी आनंदाने त्यांनी स्वीकारले. तहान, भूक, जे काही आहे, झोप, या सगळ्यांचा कधीच मोह केला नाही. या सगळ्यांच्या पलीकडे अगदी कष्टात गरिबीत दिवस काढले. त्यावेळेसही कधी भगवंताच्या पायापासून ते दूर गेले नाहीत. आणि अगदी भगवंतानं भरभरून दिलं तेव्हाही ते भगवंताच्या पायापासून कधी दूर गेले नाहीत.
आणि त्याचमुळे काय की हा ज्ञानी बाप होता, या ज्ञानी बापाच्या पोटी जन्म घेतला, म्हणूनच पुढच्या कुळाचा सुद्धा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असा ह्या ज्ञानी बापाच्या पोटी, या संत बापाच्या पोटी जन्म घेतला. हे खरं तर आम्हा भावंडाचं भाग्यच आहे. आजची प्रवचन सेवा मला मिळालेली आहे. प्रवचन सेवा मिळते म्हणजे काय, हा गुरुच प्रसाद आहे, हा संतनाथांचा प्रसाद आहे. माझे वडील त्यांच्या पायाशी आहे. मी एक काय आहे तर सूर्यापुढे काजव्याने चमकण्यासारखा आहे. मी एक छोटासा काजवा आहे. नक्की त्यांच्या पायाजवळ सुद्धा मी उभा राहण्याचं माझं तितकं हे नाही, परंतु केवळ त्यांच्या कृपा प्रसादाने आणि माझ्या वडिलांनी केलेल्या सेवेमुळे आज माझ्याकडून जे काही वेडेवाकडे जे काही बोल पडत आहेत, जे काही देवाचे शब्द पडत आहेत, ते केवळ त्यांचा कृपा प्रसाद आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय सुद्धा म्हणतात की मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. हे ध्यान, हे परमेश्वर प्राप्तीचं वेळ किंवा हे परमेश्वरांचं जे आमच्या मनामध्ये चिंतन चालतंय ते कुणामुळं तर केवळ आमच्या पित्यामुळं. म्हणून तुकोबारायांचे हे बोल खरेच आहेत. या अभंगातले जे ओळी आहेत त्या खरं तर चिंतनीय आहेत. या तुकोबारा ज्ञानेश्वरांच्या ओळी यावेळेला मला सांगाव्याशा वाटतात की मोक्ष मेल्या पाठी आम्हाला होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. मोक्ष मेल्या पाठी मिळेल, मोक्ष मेल्यावर मिळेल. खरं तर मोक्ष मेल्यावर मिळत नसतो, तर मोक्ष असताना मिळत असतो. आपण जेव्हा आपल्या षड्विकारांचा त्याग करत असतो, मदमोह मत्सर काम जे काही आपल्या षड्विकार आहेत, जेव्हा आपण याचा त्याग करतो आणि ज्या सत्य जे आहे, अंतिम सत्य काय आहे तर परमेश्वर अंतिम सत्य आहे. बघा, सृष्टीची रचना जेव्हा केली तेव्हा घराघरात काळजी घेण्यासाठी कुणाची निर्मिती केली? आईची निर्मिती केली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा आत्मा असलेली आई निर्माण केली. परंतु पुन्हा त्याचा पालन कर, आई ही काळजी घेणार, माया करेल. परंतु या सर्व कुटुंबाला किंवा लेकरांना जे पालन पोषण आहे, भरण पोषण आहे, ते करण्याची जबाबदारी करण्यासाठी कोणाला निर्माण करावं असं जेव्हा परमेश्वराला चिंता आली तेव्हा त्यांनी बाप निर्माण केला. आणि बाप निर्माण केला आणि हाच जो बाप आहे तो जर ज्ञानी असेल, तो जर मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर असेल. मोक्ष म्हणजे काय? इथं सुद्धा पुन्हा मोक्षाचा विषय आला. मोक्ष म्हणजे काय तर आपल्या मनातले सगळे विकार दूर करणं, कसलीही आसक्ती ठेवणं जे जो कोणी ठेवत नाही त्याला. आणि मेल्याच्या नंतर मोक्ष मिळेल. आज काय गरज आहे मला चिंतन करण्याची, आज काय गरज आहे मला नामस्मरण करण्याची, करता येईल, वृद्धपणात करता येईल. हे ज्यांचे विचार आहेत त्यांना नक्कीच मोक्ष मिळणार नाही. तर सतत अखंड नामस्मरण जो करतो, जो अव्याहतपणे सतत, ज्याला जशी नदीची धार संततधार असते, ज्या नदीच्या प्रवाहासारखं जो सतत आपले नामस्मरण करत राहतो त्यालाच मोक्ष प्राप्ती मिळते. असताना मोक्ष मिळणे म्हणजे काय? जिवंत असतानाच, म्हणजे कसलीही आसक्ती नसणे, संसारात असून संसारात नसणे, किंवा पैसा, धन, संपत्ती, प्रॉपर्टी या कसल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही कुविचारांचा, षड्विकारांच्या आसक्ती नसणे. हाच म्हणजे मोक्ष. मेल्यापाठी स्वर्ग मिळणं म्हणजे काय तर तो कोणी बघितलाच नाही. तर या संसारात असून सुद्धा, या सर्व विकाराने घेरलेले असून सुद्धा विकारांनी ग्रस्त न होणे म्हणजेच मोक्ष आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखंच मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख आहेत. की मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळेल, मेल्यावर स्वर्ग मिळेल. तर मेल्यावरच्या स्वर्गापेक्षा जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण सतत करत राहिलात, भगवंताच्या चरणाशी राहिलात, संतांच्या पायाशी राहिलात, संतांचं नामस्मरण केला, संत सेवा केला, तर हा मोक्ष तुम्हाला जिवंतपणीच मिळेल, असतानाच मिळेल. आणि या वचनाप्रमाणेच माझ्या वडिलांना सुद्धा जो मोक्ष आहे तो असताना ते कधीच संसारात रमले नाहीत. अगदी सगळं करत होते पण अगदी यातून पूर्ण निरंक असं त्यांची वृत्ती होती. संताची जी वृत्ती असते की कसलाही भाव मनात नाही, कसलाही विकार मनात नाही, कशाची आसक्ती नाही, ना धनाचा लोभ, ना पैशाचा लोभ, ना कुणाचा द्वेष, ना कुणाचे उणीधुणी, ह्या सर्व विकारापासून माझे पिताही, माझे वडील सुद्धा दूर होते. आणि नक्कीच ते असताना सुद्धा ते मोक्षाला, त्यांना मोक्षपद मिळालेलं होतं हे म्हणावयास हरकत नाही. आणि अशा पित्याच्या पोटी आम्ही जन्म घेतलाय ही खरं तर भाग्याचीच गोष्ट आहे. बघा, तुका मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराजांचं काय झालं? ज्ञानेश्वर महाराजांच्या वडील जे होते विठ्ठलपंत कुलकर्णी इतके ज्ञानी होते तरी सुद्धा त्यांनी संन्यास घेतला आणि पुन्हा संसारस्थ झाले, संसारात आले. म्हणून त्यांना किती मोठा त्याग करावा लागला. ते ज्ञानी होते, त्यांना जगराटी माहित होती, तरी सुद्धा आपल्या मुलासाठी किती मोठा त्याग केला त्यांनी. अशा ज्ञानी
पित्याच्या पोटी ज्ञानेश्वर निर्माण झाले, हे अशा ज्ञानी पित्याचे ज्ञानेश्वर पुत्र होते आणि ज्यांनी जगाचा उद्धार केला. म्हणजे मुळात पिता ज्ञानी होता म्हणून ज्ञानेश्वरासारखी एवढी मोठी आपल्याला जे ज्ञानपीठ आहे, ते विचारवंताचं पीठ आहे, जे जगाला पसायदान मागणारी व्यक्ती आहे, तो एक संत महाराष्ट्राला लाभला, अख्ख्या आपल्या सृष्टीला लाभला. म्हणजेच काय तर बाप ज्ञानी असणं गरजेचं आहे. ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या कुळामध्ये मूळ पुरुष जो आहे, जो त्या घरातला बाप आहे, जो कर्ता माणूस आहे, तो जर ज्ञानी असेल, तो जर सद्विचाराने परिपूर्ण असेल, सद्गुणाची खाण असेल, तो जर भगवंत भक्तीमध्ये लीन असेल, तर नक्कीच त्याचे पूर्ण वंश तरुण जातील. बघा काय करतात वडील, तर बिंदूचा सिंधू करून दाखवतात. इतकं छोटंसं आपण, आपला जन्म किती छोटा असतो, तर अशा छोट्या जीवाला इतकं मोठं करणं आणि त्यातून पुन्हा अशा भगवंताचे ओढ लावणं, हे ज्या बापाला जमतं त्या बापाचा वंश नक्कीच उद्धारत्या वंशाचा होतो. माझ्याही पित्यानं कितीही कष्ट झाले, कितीही त्यांना त्रास झाला, तरी कधी भगवंताचे पाय सोडले नाहीत. अखंड नामस्मरण करत राहिले. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंड सेवा करीत राहिले. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा नाथांची पालखी पायी वारी केली. नाथांची शेवटी बार्शीचं कीर्तन म्हणजे या वर्षी म्हणजे अमृत महोत्सव होता नाथांच्या पालखीचा. तर नाथांच्या पालखीच्या अमृत महोत्सवाची सांगता सुद्धा त्यांच्या हातनं झाली. बार्शीचं कीर्तन जे आहे, काल्याचं कीर्तन जे त्यांनी पंढरपुरात केलं, अगदी सर्वांच्या समक्ष त्यांनी नाथांचा जय जयकार केला. संताची आणि पांडुरंगाची भेट आणि शेवटचं काल्याचं कीर्तन त्यांच्या हाताने झालं. आणि देवाला संताला पांडुरंगाची भेट घडून आणली आणि नाथाला आणून त्यांचा श्रमपरिहार करून, त्यांना मंदिरात विराजमान करून त्यांचा एक दिवस श्रमपरिहार होऊ दिला. आणि मग त्यांनी नाथांशी हितगुज केलं असेल की देवा, आता माझी देहत्याग करण्याची इच्छा आहे, आता सगळं संपलेलं आहे, सर्व काही सुखी समाधानी आहे, हीच योग्य वेळ असेल माझी देहत्याग करण्याची. या जन्माला माझ्या आता मला मोक्षाकडे ने, तुझ्या पायाशी, तुझ्या संताच्या पायाशी मला आता विलीन करून घे. आणि खरंच हीच इच्छा. संत कसे देह त्यागतात? संताला कधी मृत्यू येत नाही बरं का, संताला कधीच मृत्यू येत नाही. संत हे स्व इच्छेने देह त्यागतात आणि माझ्या वडिलांनी सुद्धा स्वेच्छेनेच देह त्याग केलेला आहे. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वाभ्रमीची आळ. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वाभ्रमीची आळ. मी पोटीचा बाळ आहे तुमचा, मी एक शून्य आहे तुमच्या पुढे आणि मी एक छोटस बालक आहे तुमच्या पुढे देवा. आणि पांडुरंग आता ही माझी आळ पुरवा, माझी इच्छा पुरवा की मला असा बाप मिळावा. मी सुद्धा अशा बापाची अपेक्षा करतो. बघा जगद्गुरु आहेत ते, जगद्गुरु तुकाराम महाराज जे स्वतः जगद्गुरु आहेत, त्यांनी सुद्धा अशा बापाची इच्छा व्यक्त केलेली आहे की मला असा बाप मिळावा की त्या बापाच्या योगे, त्यांच्या कर्माच्या योगे मला मोक्ष मिळावा, माझ्या अनंत पिढ्यांना येणाऱ्या वंशाला मोक्ष मिळावा. नक्कीच आसक्ती, जो जन्माची आसक्ती करतो, जो पैसा अडका त्याची आसक्ती करतो, त्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातच अडकून राहावं लागेल, त्याला सुख दुःख या चक्रात अडकून फिरावं लागेल. परंतु ज्याचा बाप असा ज्ञानी आहे, ज्याचा बाप असा भगवंत चरणापाशी आहे, लीन आहे, जो नामस्मरणात लीन आहे आणि ज्याला अध्यात्माची ओढ आहे, ज्याला भगवंत म्हणजे काय आहे, ज्याला नामस्मरणाचं वेड आहे, अशा जर बापाच्या पोटी, ज्ञानी बापाच्या पोटी, अशा संत बापाच्या पोटी जर जन्म झाला, असा संत बाप जर मिळाला तर नक्कीच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबाराय सुद्धा म्हणतात की मला असाच संतासारखा असाच ज्ञानी बाप मिळावा, अशी ही माझी इच्छा आहे, ही माझी प्रार्थना आहे. आणि ही तुम्ही ब्रह्म, तुम्ही चैतन्य मूर्ती आहात, तुम्ही सृष्टीचे निर्माण करत आहात पांडुरंगा, तुम्ही पालनार आहात, तारणार आहात, तर तुम्ही ही माझी आळ पुरवावी, माझी आस, माझी इच्छा पुरवावी, असे तुकोबाराय म्हणतात. खर तर जन्मोजन्मी हाच बाप मिळावा हे आम्ही भावंड सुद्धा, मी या सृष्टी निर्माण करत्याच्या पांडुरंगाच्या चरणी माझी ही आळ, माझी ही इच्छा, माझी आस मी आज प्रार्थना करून मी हात जोडून परमेश्वराला विनवते की जन्मोजन्मी हाच बाप मिळावा. आज 6 महिने झाले, आज प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणीत जातोय, त्यांच्या आठवणीनं आजही डोळ्यातलं पाणी तुटत नाही. बघा सगळ्या योगाने, म्हणजे
मुलं हे वारसदार असतात म्हणतात, नक्कीच, परंतु हा वारसा जो सरस्वतीचा वारसा आहे, जो त्यांचे शब्द आहे, त्यांची सेवा आहे, त्यांच्या पुण्याईचा मेवा जो आहे, त्यांनी जे कमवलेला आहे धन, त्यांनी काय धन कमवले माझ्या वडिलांनी, तर त्यांनी फक्त संत सेवा करून नामस्मरणाचं धन कमवले, त्यांनी फक्त सद्गुरू गणेशनाथांच्या सेवेचं पुण्य कमवलेलं आहे आणि त्या पुण्याच्या योगेच आज सर्व काही जिकडे तिकडे क्षेम आहे. आज तुम्ही आमच्यामध्ये नाहीत ही खंतच आहे. खरं तर ही हृदयाची खूप मोठी न विजणारी वेदना आहे, परंतु या वेदनेहूनही मोठं सुख आहे की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला आहे आणि हा जन्म आम्हाला जन्मोजन्मी मिळावा, हेच ह्या ईश्वराला, ह्या पांडुरंगाला मागणं आहे, त्या पंढरीनाथाला मागणं आहे. जगी ऐसा व्हावा बाप, ज्याचा मोक्ष मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. या नैमित्तिक सेवेसाठी मी हा अभंग निवडलेला होता. आज 6वे मासिक म्हणजेच अर्धवार्षिक श्राद्ध सुद्धा आहे. खरं तर माझं खूप थोर भाग्य आहे की मी नाथांचा जय जयकार करू शकले. नाथांच्या चरणात ज्यांचा देह विलीन झालेला आहे, नाथांनी ज्यांना आपल्या पायाशी लीन करून घेतलेले, अशा पित्याचा उद्धार, अशा पित्यासाठी मी आज 4 शब्द बोलू शकले. खरं तर मासिक त्याच निमित्त तेच असतं की मासिक करण्याचं निमित्त काय आहे की दर महिन्याला आपण त्यांच्या ऋणातून थोडे थोडे मुक्त होऊयात, त्यांचं नाव आपल्या मुखातून यावं, त्यांच्या आठवणी आपण जाग्या कराव्या आणि त्यांना पित्रात स्थान मिळावं. त्यांना पित्रात आपण एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहत असतो आणि ह्या षण्मासिकाची, या अर्धवार्षिक श्राद्धाची श्रद्धांजली माझ्या पित्याच्या चरणी वाहते. खरं तर खूप मोठं भाग्यच माझं. माझ्या तोंडातून वदवणारे, बोलता करिता धनी तोच म्हणल्यासारखं हे त्यांचेच शब्द आहेत. त्यांना जे लहानपणापासून मी बघत आले, त्यांचं जे ऐकत आले, ते बोलण्याचं, ते 4 शब्द सांगण्याचं धाडस मी केलेलं आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे ते तुमते, विनविते मिया. माझे जे काही शब्द चुकले असतील तर त्या शब्दांना माफ करावं. जे काही न्यून आहे, जे काही कमतरता राहिली आहे माझ्या प्रवचनामध्ये, ती माझ्याकडे परत द्यावी आणि जे काही चांगले यातून मी 4 शब्द बोलले ते तुम्ही घ्यावे, हीच आपणा चरणी विनवणी आहे. सद्गुरू गणेशनाथाला पुन्हा एकदा वंदन करते, माझ्या पित्याच्या स्मृतीस पुन्हा एकदा वंदन करते आणि पुन्हा एकदा मी जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा मोक्ष मुक्तीस जावा, ही प्रार्थना जगद्गुरु तुकोबारायांची पुन्हा एकदा पांडुरंगाचरणी मी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा विनवते आणि मी माझ्या प्रवचन सेवेला विराम देते. सद्गुरु संत गणेशनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. तुम्ही ते कसं